नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, मंगळवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक निकाल दिला आणि या निकालामध्ये 5 लोकांना 10 वर्ष तुरुंगात ठेवून त्यांची निर्दोष मुक्तता केली. हे 5 लोक नक्षल समर्थक किंवा अर्बन नक्षली म्हणून यांना 2013 मध्ये अटक करण्यात आली. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक GN साईबाबा हे आणि त्यांचे इतर 4 सहकारी यांना गडचिरोली पोलिसांनी 2013 साली नक्षलवादी किंवा नक्षल समर्थक म्हणून अटक केली. 2017 साली GN साईबाबा आणि त्यांच्या इतर 4 सहकाऱ्यांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या 5ही लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या ज्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्यापैकी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक GN साईबाबा हा व्यक्ती तसा जन्मतः पोलिओनी अपंग झालेला, व्हीलचेअरवर बसणारा, 80% अपंग असणारा हा माणूस 10 वर्ष नागपूरच्या जेलामध्ये शासनाने, यंत्रणेनं, पोलीस विभागानं, न्याय व्यवस्थेनं त्याला त्या नागपूरच्या तुरुंगात चढवलं. गेल्या 10 वर्षात या माणसाने जगण्याची इच्छा सोडली होती. आता आपली सुटका होईल की नाही हेही त्याला माहीत नव्हतं. परंतु 10 वर्षानंतर कोर्टाने पुन्हा सगळं तपासलं आणि यांच्या विरोधात काहीही ठोस पुरावा नाही अशा पद्धतीचा निकाल देऊन यांची 10 वर्षानंतर तुरुंगातून सुटका केल्याचं आपल्या लक्षात आलं. GN साईबाबांनी जेव्हा तुरुंगाच्या बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली तेव्हा या माणसांनी अतिशय दुःखद अशा घटना सांगितल्या. तुरुंगात अतिशय जहाल अशा गुन्हेगाराला ज्या अंडा सेलमध्ये ठेवलं जातं त्या अंडा सेलमध्ये या 80% अपंग असणाऱ्या माणसाला ठेवण्यात आलं. अगदी शौचालासुद्धा जाता येत नाही, लघवीसुद्धा करता येत नाही, अशा अतिशय वेदनादायी अनुभव त्यांनी परवा बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. आता सांगा, अशी अनेक माणसं आपल्या देशात आहेत की ज्यांना कोणतंही ठोस कारण न घेता पोलीस एखाद्या संशयावरून अटक करते. 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष ती माणसं तुरुंगात अक्षरशः सडतात. अनेक माणसं तुरुंगातच आपला शेवटचा श्वास पण घेतात, परंतु त्यांना शेवटपर्यंत न्याय मिळत नाही. GN साईबाबांचं सुद्धा असंच झालं. या सरकारचा हा नियम आहे की सरकारच्या ध्येय धोरणांच्या विरोधात, सरकारच्या चुकांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल आणि सरकारच्या कामाचं अतिशय परखड पद्धतीनं चिकित्सा करत असेल आणि ते लोकांसमोर मांडत असेल तर अशा माणसांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो आणि त्यांना वेळप्रसंगी अर्बन नक्सली ठरवलं जातं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की काही वर्षापूर्वी पुण्याला जेव्हा एल्गार परिषद झाली शनिवारवाड्यावर, त्या एल्गार परिषदेच्या आयोजकांचं अगदी म्हणजे तेलतुंबडे असतील यांनासुद्धा तुरुंगात टाकलं गेलं. कुठलेही पुरावे नाहीत, सतत सडवत राहायचं. सरकारच्या विरोधात, शासन व्यवस्थेच्या विरोधात, सत्तापदांवर बसणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांची चिकित्सा जर केली, ते काही स्टेटमेंट केले तर अशा माणसांना या पद्धतीनं सडवण्याची भारतीय पोलिसांची, भारतीय शासकांची मानसिकता गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेली. आता या प्राध्यापक साईबाबांचं दुर्दैव बघा. त्यांनी बाहेर आल्यानंतर अतिशय दुःखित अंतकरणानं हे सांगितलं की माझ्या आयुष्यातून केवळ माझं नुकसानच झालं नाही तर माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या सगळ्या यंत्रणेने केलं आहे. आता त्याची तुरुंगात गेलेली 10 वर्ष कोण भरून काढणार आहे? 10 वर्षानंतर जर न्यायव्यवस्था म्हणत असेल की काही ठोस पुरावे या माणसाच्या विरोधात, या इतर लोकांच्या विरोधात नाही, तर त्यांनी काय करावं? काय अतिशय मोठा असा गहन प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. सतत या पद्धतीची कारवाई जर होत असेल, एखाद्या माणसाच्या जीवनातले 10 वर्ष काय असतात हे तुम्हा आम्हाला समजतं.
पोलीस कोठडीत काही कारणास्तव आपण गेलो आणि एखादी रात्र काढली, तर ज्यांनी पोलीस कोठडीत रात्र काढली त्याला कदाचित ह्या वेदना समजू शकतात. या माणसांनी तर 80% अपंग असणाऱ्या या माणसांनी नागपूरच्या कारागृहात अंडा सेलमध्ये अक्षरशः 10 वर्ष काढली. प्रत्यक्षात खोदा पहाड निकला चुहा या पद्धतीचं पोलीस यंत्रणांचं तपास काम झालं. न्यायव्यवस्थेत काही माणसं अशी बसलेली असतात की जी माणसं पोलिसांचे तपास अधिकारी ज्या पद्धतीनं प्लीड करतील, कोर्टात सादरीकरण करतील, त्याच्यावर ते निर्णय दिले जातात. अनेकदा आपण म्हणतो की न्याय मंदिरात म्हणजे न्यायालयात न्याय मिळत नाही, न्यायालयात निकाल मिळतात. पण हे निकालही माणसाच्या जीवावर बेतलेले असतात, जीवघेणे असतात. या पद्धतीची व्यवस्था कधी असू नये. ज्या देशाची राज्यव्यवस्था लोकांच्या, श्रमिकांच्या पैशातून चालते, मग आपल्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनं होतोय की नाही, सरकार आपल्यासाठी कोणत्या पद्धतीची धोरणं आखते, ती धोरणं योग्य आहेत की नाही, मुठभर लोकांच्या फायद्यासाठी ती धोरणं आखल्या जातात काय, ग्रामीण भागात प्रामुख्यानं आदिवासी भागात नक्षलवादी किंवा नक्षल समर्थक ठरवून असंख्य मुलांचे, आदिवासी मुलांचे एन्काउंटर होतात आणि असंख्य मुलांना त्या नक्षलवादी समजून किंवा नक्षल समर्थक ठरवून तुरुंगात सडवलं जाते. यांच्या विरोधात बोलण्याचं काम साईबाबा आणि ही सगळी मंडळी करत होती. आता वास्तविक साईबाबांनी सांगितलं, प्राध्यापक साईबाबांनी, की या पद्धतीचं माझं बोलणं, वाचणं, लिहिणं सुरू असताना काही संस्था आल्या आणि त्या संस्थांनी सांगितलं की या देशामध्ये अनेक असा वर्ग आहे की जो वर्ग सातत्याने या पद्धतीचा अन्याय अत्याचार करते. तर ते करण्यासाठी हा डेटा तुम्ही गोळा करा. मग मी तो डेटा गोळा करायला लागलो आणि हा सगळा डेटा माझ्या कॉम्प्युटरमध्ये होता. खरं म्हणजे केंद्राचा कायदा असं सांगतो की कोणतंही आक्षेपार्ह साईट बघणं, काही कागदपत्र डाउनलोड करणं अभ्यासाच्यासाठी हा कुठलाही गुन्हा नाही. त्याचं इंटेन्शन बघितलं जातं. या सगळ्या डेटा गोळा करून त्याच्या अभ्यास करून एक सुंदर अहवाल करण्यासाठी प्राध्यापक या साईबाबांनी हे सगळं केलं होतं. पण पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घरावर छापा मारला, कॉम्प्युटर ताब्यात घेतलं, तेव्हा असं सांगण्यात आलं की अत्यंत आक्षेपार्ह देशाच्या विरोधात कट जणू काही ही माणसं रचतायत. आधीच JNU या सगळ्या गोष्टीसाठी बदनाम आहे आणि त्यात हे JNUमध्ये प्राध्यापक होते. त्याच्यामुळे JNU म्हणजे काय देशद्रोहांचा अड्डाच झालेला आहे की काय, अशा पद्धतीचा आरोप लावून हे सगळे नंतरचं काय तपास अधिकाऱ्यांनी केलं हे नंतर समोर आलं आणि काहीही पुरावा नाही हे लक्षात आल्यानंतर त्या माणसाला 10 वर्षानंतर सोडून दिलं. सामान्य माणसासाठी अतिशय धक्कादायक बाब आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असतो त्या व्यवस्थेवरचा विश्वास उठून जाऊ नये अशा पद्धतीची कामना आपण करायला हरकत नाही. पण तरीही साईबाबाच्या प्रकरणामध्ये कोणीतरी सहृदय न्यायमूर्ती सापडले, त्यांनी पुन्हा त्यांची केस तपासली आणि मग त्या तपासामध्ये सगळे पुरावे जेव्हा बघितले तर लक्षात आलं की साईबाबांनी त्यांच्या इतर 4 सहकाऱ्यांच्या विरोधात नक्षलवादी असण्याचा, देशाविरोधात कट रचण्याचा, देशद्रोहाचा कुठलाही ठोस पुरावा नाही. आणि मग त्याच्या अंती नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला आणि आधीचा जो जन्मठेपेचा जो हे निर्णय असेल तो निर्णय रद्दबातल ठरवून परवा त्यांची मुक्तता केली. अतिशय हे गंभीर सगळं प्रकरण आहे. या निमित्तानं सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक प्रगड झाला पाहिजे, तो अधिक घट्ट झाला पाहिजे. तसं न होता भारतीय पोलीस यंत्रणा आणि पोलीस सरकारचे बटीक कसे बनतात आणि एखाद्याच्या आदेशाप्रमाणे कुण्यातरी विचारसरणी अंगीकारणाऱ्या माणसांचं जीवन कसं उद्ध्वस्त होते हे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. मित्र, हे असंच आपल्या देशात जर सुरू राहिलं तर सत्याच्या बाजूनी बोलणारी माणसं ही हळूहळू कमी होतील. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. कधी काळी असं होते की मोदींच्या विरोधात बोलणं, सरकारच्या विरोधात बोलणं, एखाद्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात स्टेटमेंट करणं हेही सुद्धा देशद्रोहामध्ये मोडते असा नियम काही राज्यांनी केला. मध्यंतरी देशात सुद्धा असा कायदा आला होता. हा कायदा म्हणजे माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कार्यक्रम आहे. असेच हे कायद्यातले लूफॉल पाहून, छिद्र पाहून ते मोठं करण्याचं काम भारतीय पोलीस आणि राज्यकर्ते करता आहेत. प्रोफेसर साईबाबांच्या प्रकरणामध्ये हे आपल्या लक्षात आलेलं आहे. साईबाबांवर होणारा मोठा अन्याय हा आपल्याला दिसतो आहे. त्यांच्या जीवनातली 10 वर्ष जी बर्बाद झाली, आयुष्य उद्ध्वस्त केलं, हे सरकार आणि पोलीस यंत्रणा भरून देणार आहे का, हा प्रश्न अजून बाकी आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपणही हा विषय, हा निकाल अत्यंत गंभीरपणे घेऊया. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोके चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.